सोमवारपासून शासनाच्या नवीन अनलॉकमध्ये नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती काय राहील याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी काय मार्गदर्शन केले ते आपण जाणून घेऊया। आज कोविडच्या बाबतीमध्ये अपडेट देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे। आपल्याला माहीत आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्या कोविडचं जे पॉझिटिव्हिटी आहे ती 5% खाली आहे आणि 350 जवळपास ॲक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळपास आपल्याकडचा जो गावांमध्ये बऱ्यापैकी कोविडचं जे काही पर्सेंटेज आहे ते आता नियंत्रणात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने काही ऑर्डर्स निर्गमित केल्यात। त्या संबंधित एक व्यवस्थित स्पष्टीकरण आणि एक माहिती सर्व जिल्हावासियांना मिळावी त्याचा एक ओव्हरऑल ऑर्डर्स आम्ही ड्राफ्ट केलेले आहेत आणि त्या सोमवारपासून इम्प्लिमेंट होऊन ते सुरू होतील। तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो की ह्या ऑर्डर्समध्ये बऱ्याचशा गोष्टींना आता आपण सूट देतो आहोत। त्याच्यामध्ये सलून्स असतील किंवा जिम असेल किंवा इतर सर्वच्या सेवा आहेत त्याच्यामध्ये सूट मिळेल। परंतु आपल्याला जो अनुभव सध्या सेकंड वेव्हमध्ये आला की जास्त गर्दी जेव्हा होते आणि जास्त गर्दी झाल्यानंतर जेव्हा कोविडचा उद्रेक होतो आणि ज्या उद्रेकमुळे जर आपल्या केसेसची जी संख्या आहे पॉझिटिव्हिटीची संख्या म्हणजे ह्या पूर्ण ऑर्डर्समध्ये 2 पॅरामीटर्सवर महत्त्वाचं लक्ष आपल्याला द्यायचं आहे। एक म्हणजे एकूण टेस्टपैकी पॉझिटिव्ह किती येतात। तर सुदैवाने आपण 5%च्या आत पॉझिटिव्हिटीमध्ये आहोत आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी किती आहे तर गव्हर्नमेंट पोर्टलवरती सध्या 29% दिसत आहेत, आपल्या पोर्टलवरती कमी आहे, 25%पेक्षा कमी आहे, थोडंसं अपडेशन बाकी आहे। परंतु जरी आपण त्याच्यानुसार आपण सेकंड याच्यामध्ये येत असतो क्लासमध्ये पण ओव्हरऑल फर्स्ट आणि सेकंडमध्ये सर्वच रिलॅक्सेशन्स ह्या दिलेल्या आहेत, थोडंसं फक्त काही रिस्ट्रिक्शन आहे। तर सोमवारपासून जेवढ्याही अत्यावश्यक सेवेच्या संबंधित आस्थापना आहेत किंवा इतर दुकाने आहेत हे पूर्ण वेळ नेहमी सुरू राहतील, वेळेचं बंधन त्यांना राहणार नाही। शनिवार असो रविवार असो सर्वच्या सर्व दुकानं नंदुरबार जिल्ह्यातली हे पूर्ण वेळ सुरू राहतील, टायमिंगचा रिस्ट्रिक्शन राहणार नाही। परंतु जे रेस्टॉरंट्स आहेत किंवा लग्न समारंभ आहे किंवा व्यायामशाळा आहे, ब्युटी पार्लर आहे, स्पा आहेत, अशा ठिकाणी आपण थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आपण घातलेले आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रेस्टॉरंट्सची कॅपॅसिटी जेवढी आहे रेस्टॉरंट पण सुरू राहतील, पार्सल सेवा पण सुरू राहील, परंतु रेस्टॉरंटची जेवढी कॅपॅसिटी सीटिंग आहे त्याचे फक्त 50% कॅपॅसिटीमध्ये लोक बसतील। तसेच लग्नामध्ये 100च्या वरती गर्दी राहणार नाही। मंगल कार्यालयात लग्न करू शकतात, मोठ्या हॉलमध्ये करू शकतात, पण कृपया करून लग्नातली जी कॅपॅसिटीची जी मर्यादा आहे ती आपण बाळगावी, हा एक भाग। त्यासोबत जेवढ्याही बैठका असतील मीटिंग्स असतील ह्या फक्त 50% कॅपॅसिटीमध्ये राहील। स्पा, वेलनेस सेंटर, दुकाने, ब्युटी पार्लर हे सुद्धा 50% क्षमतेनुसार राहतील। परंतु सर्वात महत्त्वाचा जो कॅच पॉईंट आहे तो हा आहे की जर उद्या परत कोविड वाढला, उद्या जर परत पॉझिटिव्हिटी वाढली, उद्या जर परत ऑक्सिजन बेड्स कमी झाले तर अजून जास्त रिस्ट्रिक्शन्स येतील। तर ह्या ज्या ऑर्डर्स आहेत या तर आम्ही आपल्याला पाठवूच, परंतु माझी नागरिकांना परत विनंती आहे 2 गोष्टीवरती आपल्याला फार फोकस करायचा आहे। ते म्हणजे सर्व व्यावसायिक, दुकानदार, स्पावाले, सलून, जिमवाले जर आपल्याला आपल्या आस्थापना ह्या नियमित चालू ठेवायच्या असतील, नियमित आपल्याला हे सर्व दुकानं पूर्ण वेळ ओपन ठेवायचे असेल तर जशी प्रशासन म्हणून आमची जबाबदारी आहे की 45च्या वरचे सर्व लोकांचं लसीकरण झालं पाहिजे, तशी ती आपली पण जबाबदारी आहे। कारण उद्या जर लसीकरणाचं टप्पा आपण बसेस लावल्या, मोबाईल टीम्स लावल्यात,
गावोगावी लोकप्रतिनिधीसुद्धा फिरता आहेत, लोकांना कन्व्हिन्स करता आहेत, शहरातसुद्धा लोक कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहेत. परंतु ट्रायबल कम्युनिटी, मायनॉरिटी कम्युनिटी आणि विशेष करून अशिक्षित लोकांमध्ये प्रचंड अफवा आहेत. आणि उद्या जर आपण ह्या सर्व गोष्टी नियमितपणे सुरू केल्यात, तर ह्या सुरू केल्यानंतर जर परत कोविडचं जे बिहेवियर, जे पालन आहे ते जर व्यवस्थित नाही आणि परत जर केसेस लोड वाढायला लागल्यात, तर गव्हर्नमेंटच्या ऑर्डरमध्ये असं म्हटलं की ॲटोमॅटिक दर आठवड्याला ते लिस्ट येणार आणि त्या लिस्टमध्ये कुठला जिल्हा कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे हे ॲटोमॅटिक येत जाईल. आणि म्हणून जशी आमची जबाबदारी आहे की आपला जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये किंवा पहिल्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये पाहिजे, तशी जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व लोकांची आहे. कारण राज्य शासनाने 5 कॅटेगरीमध्ये विविध प्रकारच्या फ्रीडम्स आणि रिस्ट्रिक्शनबद्दल नमूद केलेलं आहे. पहिल्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी फ्रीडम्स नमूद आहे, परंतु तिसऱ्या चौथ्या आणि सर्वात जास्त 5व्या कॅटेगरीमध्ये प्रचंड रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे, उद्योगधंदे सुरू करायचे आहेत, म्हणून आपण शनिवार रविवारचं लॉकडाऊन उठवतो आहोत. दुकानांच्या वेळेबद्दल जो काही पूर्वी होतं, कोविडच्या पूर्वी जशी काही दुकानांची मर्यादा होती, रात्री 10पर्यंत असेल किंवा पूर्ण वेळ दुकानं बाकी चालू ठेवू शकतात, रेस्टॉरंट, ढाबे सकाळी लवकर सुरू करणे, तर त्याला काही अडचण नाही आहे. सलून सुरू होतील सोमवारपासून, त्याला काही अडचण नाही आहे. जिम सुरू होतील. परंतु हे सर्व करत असताना जे कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी जे आपण म्हणतो की वैयक्तिक जबाबदारी तर आहेच आहे, पण एक सार्वजनिकसाठी, लोकहितासाठी सर्वांनी मिळून जे जबाबदारीने काम करणं अपेक्षित आहे, त्यासाठी 3 गोष्टीवरती मला सर्व नंदुरबारकरांचं मदत अपेक्षित आहे. पहिली गोष्ट, अजूनही बरेच गावांमध्ये आणि शहरातल्या बऱ्याचशा वार्डमध्ये लसीकरणाला लोक पुढे येत नाही आहेत. आपण खूप प्रयत्न करून आता जवळपास 2.25 लाखाच्या डोसचा टप्पा आता आपण ओलांडला लसीचा, परंतु आपल्याला 6 लाख लोकांचं लसीकरण 45च्या वरचं करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जर 2 डोस काउंट केले तर साधारणतः 12 लाख डोसेस आपल्याला देणं अपेक्षित आहे. सुदैव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा नाही आहे. तरी माझी परत विनंती आहे की राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार 45च्या वरचे जेवढेही नागरिक आहेत त्यांच्या लसीकरणासाठी पुढे आहे. नंबर 1. नंबर 2, जर आपल्याला आपली दुकानं, आपली आस्थापना, आपलं व्यवस्थापन व्यवस्थितपणे चालू ठेवायचं असेल, कायमस्वरूपी चालू ठेवायचं असेल, तर जशी प्रशासनाची जबाबदारी आहे, गव्हर्नमेंटची जबाबदारी, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि अंतर राखणे हे आपल्याला नेहमीच ठेवावं लागेल. आपण दुकानं उघडल्यावरती कृपया तिथं सॅनिटायझर ठेवा. येणारा ग्राहक मास्क घालतो का ते बघा. दुकानात एकाच वेळी गर्दी होणार नाही हे बघा. आणि ह्या जर गोष्टी पाळल्या तर ऑक्सिजन बेड संख्या ही 25% खाली राहणे आणि पॉझिटिव्हिटी ही 5%च्या खाली राहणे, ह्या 2 पॅरामीटरवरती आपण नेहमीच काम करू. कारण आता पोलीस प्रशासन वगैरे हे सर्व लोक, कारण पूर्ण ओपन असल्यामुळे बॉर्डर्स विदिन द जिल्हा हे रिस्ट्रिक्ट राहणार नाही. फक्त आंतरराज्य बॉर्डर्स आपण रिस्ट्रिक्ट ठेवू, परंतु जिल्ह्यामध्ये आता पूर्ण वेळ सुरू असल्यामुळे राहणार नाही. आणि म्हणून आता ही आपली जास्त जबाबदारी आहे की आता लॉकडाऊन नंदुरबारमध्ये आपण पूर्णपणे उठवतो आहोत आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे सूट दिलेली आहे. तर ह्या गोष्टींचा वापर आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. आस्थापना असेल, कन्स्ट्रक्शन वर्क असेल, सर्व प्रकारचे दुकानं असतील, सलून असेल, हे सर्व सुरू राहतील, परंतु ती जबाबदारी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा विषय शैक्षणिक संस्थांबद्दल. तर शैक्षणिक संस्थांबद्दल राज्य शासनाने जे धोरण घेतलेलं आहे 10वी आणि 12वीच्या परीक्षांबद्दल, त्याच्यामुळे शाळा ह्या बंदच राहतील. कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसबद्दल अजून शासनाने निर्णय घेतलेला नाही आहे, तो सुद्धा बंद राहील. त्यासोबत स्पोर्ट्सच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा ग्राउंड्स आहेत ते आपण सुरू करत आहोत, त्याला वेळ पण घालून दिलेली आहे. जिम सुरू राहतील. इंडोर गेम्स आपण खेळू शकतो. परंतु मी जसं बोललो होतो की जो सेकंड व्हायरस आला होता हा प्रचंड विरुलंट आहे, याचा प्रसार खूप जास्त होतो. सुदैव आणि नंदुरबार जिल्ह्यात मागील 5-6 दिवसामध्ये 20च्या आत केस येत होत्या आणि जवळपास मागच्या 20-25 दिवसांमध्ये आपण 100च्या आत आपल्या केसेस रोजच्या येत आहेत.
तर ह्यासाठी सर्व नागरिकांनी आणि प्रशासनाने खूप मेहनत केली, खूप काम केलं आणि सर्वांनी सहकार्य केलं. जिल्हाधिकारी म्हणून मला सर्वांकडून ही अपेक्षा आहे की लॉकडाऊन जेव्हा रिलॅक्स होतो आहोत, तर जबाबदारी फक्त पोलिसांची आहे किंवा डॉक्टरांची आहे किंवा नर्सेसची आहे असं न म्हणता गावातले सर्व तरुण, उद्योजक, युवा मंडळ सर्वांची जबाबदारी आहे की आपला जिल्हा जर ग्रीन झोनमध्ये ठेवायचा असेल तर आपलं गाव हे कोरोनामुक्त पाहिजे, लसीकरणयुक्त पाहिजे, आपला वार्ड जे आहे ते कोरोनामुक्त पाहिजे, लसीकरणयुक्त पाहिजे. कारण प्रल्हाद भावसार जे म्हणतात एकदम बरोबर आहे की जेव्हा मोर लिबर्टी दिली जाते तेव्हा मोर रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. आणि आता ही खरी परीक्षा आहे. लॉकडाऊन असताना केसेस कमी झाल्या ही चांगली गोष्ट आहे आणि ते होणारच होतं. कारण जेव्हा ह्युमन टू ह्युमन टच कमी होतो तर आपण ते कमी थांबवतो. परंतु आता जेव्हा आपण हे सर्व ओपन करू तर लग्नाची निर्बंध, अंत्यविधीवर करायची निर्बंध संख्या ही कृपया बाळगा. ह्या कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांचे प्राण गेले. आपण बेड्स देऊ शकलो, ऑक्सिजन देऊ शकलो, परंतु इम्युनिटी जर चांगली नसेल किंवा शेवटच्या स्टेजला जर लोक ॲडमिट होत असतील तर बऱ्याचदा डॉक्टरांचा सुद्धा नाईलाज असतो. तर या सर्व गोष्टींचं जर आपण मला वाटतं पालन केलात तर आपल्या जिल्ह्यामधल्या टेस्टिंग वाढवणे किंवा ॲम्ब्युलन्स आणणे किंवा ह्या सर्व गोष्टी आम्ही करू शकतो. परंतु सुज्ञ नागरिकांनी स्वतःवरती काही निर्बंध घातले की आवश्यक तेवढाच वेळ मी दुकानात थांबेल, अनावश्यक गर्दी करणार नाही, गॅदरिंग करणार नाही, विशेष करून सोशल गॅदरिंग, पॉलिटिकल गॅदरिंग, लग्नाच्या गॅदरिंग्स किंवा मयत अंत्यविधीच्या गॅदरिंग्स ह्या 4-5 गोष्टी अत्यंत धोकादायक आहेत. आणि म्हणून नागरिकांना माझी परत हात जोडून विनंती आहे की आम्हाला लॉकडाऊन करण्यामध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये स्वतःला कधी स्वारस्य नाही आहे. आमचंही तेच मत आहे की जिल्ह्यातल्या सर्व गोष्टी ह्या नियमितपणे सुरू झाल्या पाहिजे. परंतु जर परत केसेसच्या संख्या वाढल्या, पॉझिटिव्हिटी संख्या वाढल्या तर ऑर्डरमध्येच नमूद आहे दर आठवड्याला कुठला जिल्हा कुठल्या झोनमध्ये आहे गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल फ्रायडेला. आणि म्हणून नागरिकांनी कृपया जास्तीत जास्त लसीकरण करा, कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर पाळा, दुकानात बिहेवियर पाळा. प्रत्येकाचा उद्योगधंदा सुरू झाला पाहिजे ह्याच आपण सर्व मताचे आहोत. परंतु यासाठी जेव्हा फ्रीडम, लिबरेटी आहे तर आपल्याला अजून जबाबदारीने वागावं लागेल.